नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी आहे ती आता फॅक्टरीत जायला रेडी झालेली असते आणि ती तिचं आवरत असते. तर इकडं विक्रांत जो इंद्र आहे तो विचार करत असतो की राणीचा हात गेला असता त्याच्यामध्ये तर कसं झालं असतं. आणि तो म्हणत असतो की आई म्हणते तसं मी राणीला नको न्यायला, नाही तर राणीला जर काय झालं तर मग मी काय करू असं म्हणतो. तर आता लगेच तो म्हणतो की नको न्यायला राणीला नेलं तर तिच्या हाताला वगैरे काही झालं ना तर खूप अवघड होईल असं बोलत असतो, असं विचार करत असतो. आणि तो म्हणत असतो की खरंच राणी जर आजचा हात गेला असता राणीचा तर माझं कसं झालं असतं. तो विचारामध्ये गुंग असतो. तेवढ्या तिथे आता लगेच राणी आवरून तयार होऊन येते आणि म्हणते की काय हो विक्रांत, इंद्र सर आवरलं की नाही तुमचं. तर आता इंद्र म्हणतो की आवरलंय ना राणी, अगं आवरतच होतो मी. तर आता ती म्हणते की कशाचा विचार करत होतात, मी किती वाजले बघा ना, उशीर होतोय आपल्याला. तर इंद्र म्हणतो की हो ग राणी. तर आता राणी लगेच तो खूप हसायला लागतो आणि तो म्हणतो, राणी म्हणते माझ्यावर हसताय का तुम्ही. तर आता तो म्हणतो की नाही ग, मला काहीतरी आठवलं ना त्यामुळं हसतोय मी रात्रीचं. तर आता राणी म्हणते हो का, मग मला वाटलं काय झालं माझ्यावर हसताय, मी चांगले नाही दिसत का ह्या ड्रेसमध्ये, मी तुम्हाला नको म्हणले होते घालायला असं म्हणते. इंद्र म्हणतो की नाही ग राणी, चांगला दिसतोय असं बोलतो. आणि राणी इंद्राच्या कानामध्ये सगळं प्लॅनिंग सांगते आणि आता दोघं फॅक्टरीत जायला निघतात. तर आता इकडं जी मालती आहे ती मालती रत्नाकाकी, उर्मिला आणि तिथे सगळेजण बसलेले असतात. तेवढ्यात ती म्हणते की हे बघ, ते राणीला मी सोडणार नाहीये, ती राणी ना ती वस्तीतली मुलगी असं म्हणत असते. आणि म्हणते माझ्या इंद्राच्या आयुष्यात आली आणि हिच्यामुळेच एवढं सगळं घडलंय, माझ्या इंद्राचा हात गेला असता तिने काय केलं असतं असं बोलत असते. आणि तेवढ्यामध्ये आता राणी आणि इंद्र असतात ते वस्तीमध्ये येतात. आणि तिकडे आल्यावरती ते गोट्याला म्हणतात काय रे गोट्या, आवरलं का, यायचं नाही तुला फॅक्टरीमध्ये असं बोलत असतात. तर गोट्या म्हणतो की यायचं ना, पण राणी खूप मोठा गोंधळ झालाय फॅक्टरीमध्ये, तुला काहीच माहीत नाहीये. अगं फॅक्टरीतले माणसं काम करायला तयार नाहीत, आता ते काम करायला डायरेक्ट नाकारतायत. ते म्हणतायत की जिथं तिथं नव्या मशीन येत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असं म्हणतायत ती माणसं. आता काय करायचं राणे असं ते म्हणतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.